सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडावी, तसेच वारी कालावधीत उपलब्ध करून द्यावयाच्या सुविधा 15 जून पूर्वी पूर्ण कराव्यात. बुधवार दिनांक 17 जुलै 2024 रोजी आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री यांच्या हस्ते पहाटे 2:30 वाजता शासकीय महापूजा होणार आहे. 6 ते 21 जुलै 2024 या कालावधीत पंढरपूर येथे आषाढी यात्रा होणार आहे. 10 मानाच्या पालख्या यांची मुक्कामी ठिकाणे व रिंगण सोहळा या ठिकाणी सर्व आवश्यक पायाभूत सोयीसुविधा 15 जून पूर्वी उपलब्ध करून द्याव्यात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम वापरली जाणार. ही सिस्टीम वापरणारा सोलापूर जिल्हा राज्यात एकमेव आहे. पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी यात्रा दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशी या दिवशी भरते. यावर्षी दिनांक 17 जुलै 2024 रोजी पहाटे 2:30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. 6 ते 21 जुलै 2024 हा यात्रा कालावधी असून या कालावधीत 10 ते 12 लाख वारकरी पंढरपुरात येतात. तरी जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी ही आषाढी वारी यशस्वी होण्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आषाढी वारी 2024च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर मोनिका सिंह ठाकूर, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य अधिकारी राजेंद्र शेळके, माळशिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित नेमकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की प्रत्येक शासकीय यंत्रणांनी परस्परात चांगला समन्वय ठेवावा. प्रत्येक विभागाने आषाढी वारीनिमित्त त्यांच्या विभागामार्फत करण्यात येणारी सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. तसेच इतर विभागाकडून त्यांच्या विभागाशी संबंधित कामे ही त्या विभागाशी पाठपुरावा करून पूर्ण करून घ्यावीत. आषाढी वारीत सर्व मानाच्या पालख्या, त्यांच्या समवेत येणाऱ्या दिंड्या व लाखो वारकरी भाविक यांना प्रशासनाच्या वतीने सर्व आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.